नमस्कार. आमच्या वेळेला असं होतंच्या 12व्या भागात मी आज तुमच्याशी बोलतेय. खरं सांगू का, मध्ये उगाचच खंड पडला. पण आज सकाळी मी तुळशीबागेत रामाचं दर्शन घेऊन आले. दर्शन घेतलं, सभामंडप बघितला. इतकी सुंदर फुलांची सजावट केली आहे, सगळ्या लाकडी कमानी. हनुमंताला छान मोगऱ्याचा हार. वाह, खूप प्रसन्न वाटलं. 2-5 मिनिटं बसले आणि उगाचच तुळशीबागेत राहत असलेला तो काळ आठवला. आमच्या काळी हे विशेष होतं की आमची आजी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजे पटवर्धन आजी होत्या, गुपचूप आजी होत्या, सुमती जोशी होत्या, घारपुरे होत्या, या सगळ्या जणी आणि आमची आजी रात्री देवळात भेटत असत जेवण झाल्यावर, आणि 10:30 पर्यंत घरी परत येत असत. त्यावेळेला नातवंडांसकट येणाऱ्या आज्या त्या मानाने कमी होत्या, पण आम्ही 5-7 जण असल्यामुळे त्यांच्या नातवंडांची ही पूर्णपणे कमी आम्ही भरून काढत होतो. तुळशीबागेच्या रामाचं मंदिर हे प्रमुख, हे बरोबर आहे, पण तिथेच विठ्ठलाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, अर्थात राम आहे म्हणून हनुमंत आहेच. त्यामुळे अशा सगळ्या देवळांमध्ये आमचा मनसोक्त वावर असे. आणि रात्री पण तिथे भाविक येऊन नमस्कार करणारे, दुकानदार मंडळी, ही सगळी असतच. आम्हाला लहानपणापासनं त्या देवळात जो कोण कसा वागतोय, कसा नमस्कार करतोय, ह्या सगळ्याची एक विशिष्ट प्रत्येकाची पद्धत माहिती होती आणि त्यांचंच आम्ही नमस्कार करताना अनुकरण करत असू. आम्हाला नमस्काराचे बरेच प्रकार त्यामुळे माहिती होते. आणि आमचा एक भाऊ आहे, त्याचं नाव सुगंध, कुणाला तरी तो श्रीपाद लिमये म्हणून माहीत असेल. त्यांनी पण एकदा एका मोठ्या माणसाने साष्टांग घातल्यावर ताबडतोब तोही साष्टांगात गेला आणि मग मागच्या आजोबांचा चांगला 2-3-4 रट्टे खाऊनच आमचा तो साष्टांग संपला. 2 मिनिटं आम्हा सर्व भावंडांना कळलंच नाही की नमस्कार केल्यानंतर आम्ही मार का बरं खाल्ला असेल. पण मग त्याच आजोबांनी आम्हाला समजावून पण सांगितलं की अरे, असा एकदम रस्त्यामध्ये साष्टांग घालायचा नसतो, कारण मागे जो कोण असतो त्याला समजत नाही, तो पडू शकतो की नाही, असं नाही करू बाळ. अनेक वर्तनातल्या गोष्टी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी कुणीही सांगत असे, पण आम्ही त्या शिकत असू. आम्हाला कधी त्या गोष्टीचा राग आला नाही. हां, पुढे नंतर आम्हाला प्रसाद म्हणून केळं पण त्या आजोबांनी दिलं होतं. आमच्या काळच्या माझ्या आजीला किंवा माझ्या आजीच्या मैत्रिणींना लहानपणापासूनच ईश्वरावरती श्रद्धा ठेवायची हे लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे, हे कदाचित माहितीच असेल. आणि त्यामुळेच की काय, आम्हाला त्या कथानकांमधनं साक्षात ईश्वरच प्रगट होई. त्यामुळे चांगल्या माणसाला बक्षीस मिळत असे, दुर्जनांना शासन होत असे, दुष्ट माणसाला शिक्षा होत असे, स्वर्गातनं पर्या उतरत असत. आणि मग फक्त एवढंच नाही, तर मग प्राणी पण, म्हणजे हत्ती आहे, उंदीर आहे, साप आहे, हरिण आहे, ह्या सगळ्या प्राणी पक्षी, ह्या सगळ्यांची पण आम्हाला माहिती त्या कथानकातनंच होत असे. भारतीय गोष्टींचं एक विशेष आहे की नाही, की आपले देव सुद्धा नवरा बायको मुलं, त्यांचा संसार आणि त्यांचा सुखी संसार. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला सुख, आनंद, मदत, कारण हनुमंताचं आमची आजी जे सांगायची, जाने द्रोणागिरी आणिला लक्ष्मण वाचविला, लक्ष्मण वाचविला, जाने सीता शोधी गेली, राम सीता भेटविली, राम सीता भेटविली, ऐसा मारुती परोपकारी, तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी. ह्याच्यात लोकांना मदत करणं, ह्याच्यामुळे लोक तुमचं नाव चांगलं घेतात. तुम्ही त्याच्यात कुठेही मी आला का हो, परोपकारी.
तुम्ही त्यांचं काहीतरी चांगलं करा. अशा एक ना दोन अनेक गोष्टी ईश्वरी श्रद्धेत येतात. त्या आमच्या आजीला आणि तिच्या मैत्रिणींना कळत होत्या. त्यामुळे आमचं बालपण अतिशय समृद्ध, सश्रद्ध, निष्ठा आणि विश्वासात गेलं. अशाच काही गोष्टी ऐकूयात. पण आज रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. प्रत्येकाच्या मनात आणि घरात राम वसावा ही ईश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार.